श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण बघूयात बटाटा, शाबू आणि भगरीची चकली आपण कशी बनवली ती. तर आता कोण कोण काय करते, फक्त बटाटा आणि शाबूची चकली बनवते. तर मी भगर पण वापरलेली आहे. तर भगर आपण कशा पद्धतीने वापरायची ते आपण बघूयात. भगर घातल्यानंतर काय होतं, थोडी खुसखुशीत चकली होती, एकदम अशी तोंडात घातली की अशी कुरुम कुरुम चकली होती. आणि बटाटा आणि शाबूने निब्बर होते. बघा हे आपण आता शाबू वगैरे घातलेला आहे. तर शाबू किती फुगलेला आहे त्याच्यात. शाबू कशा पद्धतीनं घालायचा ते पण आपण आता बघूयात. तर आपण सुरुवातीला आता काय करूयात, भगर शिजवून घेऊयात. तर भगरीसाठी मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यात हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून त्याच्यात टाकलेली आहे. तर मी भगर चांगली स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घेतलेली होती. ती भगर आता त्याला उकळी आलेली आहे पाण्याला, त्याच्यात आपण टाकून घेऊयात. बघा आपण आता भगर आपण एकादशीला वगैरे जशी करतो ना तशीच बनवायची भगर. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बनवायची. चांगला असा भात केल्यासारखं ती शिजवायची. बघा आता त्याच्यात आपण हिरवी मिरची मीठ सगळंच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण एकादशीला जशी बनवतो तशीच झालेली आहे ती भगर. थोडीशी पातळ केली तरी पण जमते, कारण थोड्या वेळानं ती थंड झाल्यानंतर घट्ट होती. झाकून ठेवूयात गॅस बंद करून. भगर मी अर्धा किलो घेतलेली होती आणि ही बटाटे घेतलेले आहेत 3 किलो. ही बटाटे मी पातेल्यातच शिजवून घेतलेले आहेत. कुकरमध्ये काय होतं एकदम गाळ होते, म्हणून मी ही पातेल्यातच शिजवून घेतलेले आहेत. बघा हे खिसणीने मी अशी खिसून त्याचा लगदा बनवून घेतलेला आहे. याच्यात पण आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे कसं मीठ एकदम चांगलं मिक्स होतं, कारण आपण परत सगळं मिक्स केल्यानंतर मीठ मिक्स करायला उशीर लागतो. बघा किती मऊ झालेले. आता हे अर्धा किलो शाबू घेतलेला आहे. तर शाबू पण मी रात्रीच भिजू घातलेला होता. चांगला शाबू भिजलेला आहे. तर शाबूमध्ये पण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे सगळ्याला मीठ लागते. परत ही शाबू आपण शिजवून नाही जास्त घ्यायचा. आपण ही शाबू काय करायचा, असा वाफवून घ्यायचा. भगर, शाबू आणि बटाटे हे तिन्ही आपण हा शाबू काय करायचा, पातेल्यात खाली पाणी ठेवलेलं आहे. वरी थोडंसं त्या चाळणीला गार पाण्याचा हात लावून त्याच्यात ती शाबू आपण वाफेवरच्या जशा पापड्या करतो ना तसा तो वाफवून घेऊयात आपण. बघा आता ही चांगला वाफलते थोड्या वेळानं, खालून पाण्याची उकळी असल्यामुळं आणि ते चाळणीच्या ह्याच्यामध्ये वाफून निघतो. त्याच्यामध्ये तळल्यानंतर का एकदम असा छान फुगतो. झाकून ठेवूया. असं हलवून घ्यायचा मध्ये आधी. मस्त वाफरल्यानंतर थोडासा मोठा मोठा होतो शाबू. त्याला वरती झाकून ठेवायचं. बघा आता छान शिजलेला आहे शाबू. आता ही असं घ्यायचा काढून आणि ते लगदा बनवलेला होता बटाट्याचा त्याच्यावरती टाकून घ्यायचा. गार पाण्याचा हात घेऊन बघा हे गार पाण्याचा हात घेऊन मी असे केलं तर शाबू किती सुट्टा सुट्टा छान असा फुगलेला आहे. सेम आपण नायलॉन शाबू वगैरे बनवतो का तशा टाईप शाबू होतो. परत चकलीमध्ये एकदम छान असा फुगून मोठा होतो शाबू. परत दुसऱ्या पण आणखीन थोडा निम्मा निम्मा मी असा वाफवून घेतलेला आहे. ती पण बघा आता मी टाकून घेते. असं गरम असल्यामुळे आपण उलटण्याचा अगोदर करतो. तोपर्यंत भगर इकडं थंड झालेली आहे. बघा घट्ट झाली आता चांगली भगर. भगर पण त्याच्यात टाकून घ्यायची. भगर टाकून घेतली मी सगळी, शाबू भगर आणि बटाट्याचा लगदा. असं मी त्याला मिक्स करायला मला जवळजवळ 10 मिनटं लागले. आणि मीठ आपण चव बघून मिठाची आणखीन मीठ टाकायचं. परत तुम्हाला कमी जास्त वाटत असले, कसं असते ओल्ला असल्यानंतर मीठ थोडं कमीच लागलेलं बरं, कारण वाळल्यानंतर परत मीठ असं जास्त होतं. त्याच्यामुळं थोडंसं कमीच असं असावं मीठ असं टाकायचं. आता छान सगळं मिक्स करून मी वरती येऊन चकली घातलेली आहे. चकली केलेला काय मी व्हिडिओ बनवला नाही. बघा मी अशा चकल्या घातलेल्या आहेत. ऊन भरपूर झालेलं होतं. छान अशा साडीवरती चकल्या घातलेल्या आहेत. बघा चकल्या मी डब्यात भरल्या. परत दुसऱ्या दिवशी
दिवसभर. आता चांगलं ऊन असल्यामुळे एकदम चांगल्या वाळतात. जास्त पण नाही उन्हात 2-4 दिवस अजिबात वाळवायच्या नाही त्या. एक दिवस घातलेल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी थोडं एक दिवस परत सावलीलाच ठेवायच्या. बघा हे चकल्या कशा झाल्यात ते. अशा वेडे पण असे जास्त चिटकून घालायचे नाही. ती त्याच्यात तारा आहेत त्या नाही चिटकल्यानंतरच अशा सुट्टे तळायला छान होतात. ते दिसताना वेडे तसले वेगळे चांगले दिसतात असे चिटकवलेले, पण असे आपण थोडे सुट्टेच वेडे असावे म्हणजे तळल्यानंतर ते सुट्ट्या होते तारा. बघा शाबू कसा झालेला आहे, फुगला आहे. एकदम कुरकुरीत मस्त होते चकली. किती शाबू फुगलेला आहे, एकदम नायलॉन शाबूसारखाच फुगलेला आहे. खायला तर एकदम कुरकुरीत मस्त झालेली आहे. बघा मग तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईबर करा. थँक्यू, धन्यवाद.